पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदारांना समज दिल्याची सूत्रांची माहिती आहे। तुम्ही दिल्लीमध्ये असलात तरी माझं तुमच्या कामावर लक्ष आहे, आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, शिंदेंनी अशी समज दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आता खासदारांची कान उघडणी करण्यात आल्याचं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे। जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या रेमंड कॉलनीतून एका रात्रीत 2 ठिकाणाहून 2 गाय आणि वासरू चोरून नेण्यात आले। विशेष म्हणजे चोरट्यांनी स्विफ्ट कारमधून 3 गायींना कोंबून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानं परिसरामध्ये मोठा गोंधळ उडालेला आहे। गायीची चोरी आता मोठ्या प्रमाणात वाढली तर या संदर्भात MIDC येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरामध्ये वाढ झाली। सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली तर चांदीच्या दरामध्ये 3000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर GSTसह आता 1,61,195 रुपयांवर पोहोचलेले आहे तर चांदीचे दर GSTसह 2,66,770 रुपयांवर पोहोचलेले आहे। साहित्य अकादमीने 24 भारतीय भाषांमधील आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केलेत। यामध्ये आत्मचरित्र श्रेणीमध्ये राजू बाविस्कर यांच्या कळ्यानिळ्या रेषा पुस्तकाची निवड करण्यात आलेली आहे। यंदा प्रतिष्ठित सन्मानासाठी 8 काव्यसंग्रह, 4 कादंबऱ्या, 6 कथासंग्रह, 2 निबंधात्मक कार्य, 1 साहित्यिक समीक्षा, 1 आत्मचरित्र आणि 2 आठवणींच्या पुस्तकांची निवड करण्यात आलेली आहे। खरं तर साहित्य अकादमी माझ्या पुस्तकाला मिळणं अतिशय आनंदाची गोष्ट आहे। खरं तर म्हणजे मी पुन्हा पुन्हा बऱ्याच ठिकाणी म्हटलं की मला म्हणजे स्वप्नासारखं वाटलं। खरं तर आज दुपारी जेव्हा मला कळलं मीडियातून वगैरे इकडनं तिकडनं तर खूप आनंद वाटतो आणि सर्वोच्च पुरस्कार आहे साहित्यातला, साहित्य अकादमी, आणि तो आपल्या पुस्तकाला मिळतो म्हणजे याच्यासारखा अजून कोणता आनंद असू शकतो माझ्या पुस्तकाला किंवा माझ्या लेखनाला। खूप आनंद वाटला। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आला। नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। मध्यरात्री मंदा म्हात्रे यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडलेली आहे। तब्येत उत्तम असल्याचा डॉक्टरांकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे, माहिती देण्यात आली आहे। तर मंदा म्हात्रेंच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि या सगळ्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।